हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर फ्रेंड्स, आज आपण नवीन रेसिपीसह भेटलेलो आहोत। तर चला रेसिपी सुरुवात करण्यापूर्वी एक सांगू इच्छिते, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कृपया करून, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आपणास मी अपलोड केलेली आपणापर्यंत पोहोचतील। लाईक कमेंट्स प्लीज। चला आपण मिरचू कशा प्रकारे करायचा ते पाहूयात। तर मग आपण त्यासाठी साहित्य हवे। तीळ म्हणजेच हवरी काही लोक म्हणतात त्याला। तीळ, मिरच्या 2 वाटी कट केलेल्या, 1 वाटी दही, छोटी 1 वाटी तीळ आणि मीठ, हळद, तेल इत्यादी साहित्य आपणास हवे। तर चला, तीळ आपण भाजून घेतलेले आहेत चांगले। लसूणही 2 कांड्या निसून घेतलेला आहे, तर तो जाडसर ठेचून घेऊया। अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यावा। खलबत्ता नसेल हरकत नाही, मिक्सर मध्ये बारीक करून घ्या जरासं जाडसर ठेवल्याने अतिशय टेस्ट छान येते पहा मिरचूला। तेल घेतलं आपण पळीवर, 1.5 पळी। गरम झालाय, आपण लसूण जो जाडसर कुटलेला आहे तो टाकून घेऊया। हे पहा अशा प्रकारे कुटलेला आहे आपण। हळद अर्धा चमचा, मिरच्या टाकून घेऊया आपल्या, हलवूया। चांगल्या परतून घ्यायच्या जेणेकरून मिरचू आपला लवकर खराब होऊ नये। मिरची चांगली परतली म्हणजे ती खराब होत नाही पहा। छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकत आहे मी, जाड मीठ। अख्खं मीठ म्हणतात, जाड मीठ म्हणतात, बारीक टाकले तरीही चालतं। मी लवंग्या मिरच्या कट केलेल्या आहेत, त्यामुळे त्या तिखट असतात, त्या कारणास्तव थोडंसं जास्त मीठ टाकलेलं आहे मी, कारण की त्याचं तिखट थोडंसं मारलं जावं, दबलं जावं, कमी लागावं। त्या कारणास्तव थोडं आपल्या टेस्टनुसार आपण मीठ टाका। दही रात्री मी लावलेलं होतं, ताजं फ्रेश, 1 वाटी घेतलंय। आपल्या टेस्टनुसार आपण दही टाका, आंबट असेल कमी आंबट असेल। मी आंबट होऊ नये म्हणून 1च वाटी दही टाकलेलं आहे। थोडंसं पाणी टाकणार त्यामध्ये, 2 कप पाणी आणि 1 वाटी दही। आपल्याला जर परत वाटलं मिरच्या शिजूपर्यंत कमी पाणी झालंय, थोडंसं हवंय अजून शिजण्यास, तर वरून टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, टेस्टमध्ये कोणताही चेंज येत नाही। वरून टाकून द्या जर कमी पडलंच तर। अशा प्रकारे आपल्या मिरच्या शिजत आहेत छान अशा। आपला तीळ जे होते 1 वाटी घेतलेली बारीक वाटी, ते आपण बारीक करून घेतलेले आहे, मीडियम, जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही। तर थोडं पाणी ॲड करूया आपण यामध्ये, थोडं पाणी कमी वाटतंय, मिरच्या आपल्या अजून शिजायच्या बाकी आहेत। टोटल 3 कप पाणी टाकलं तरी चालेल आता सुरुवातीला, कारण आधी 2 कप टाकलेलं आपण आणि आता 1 कप भर, आणि दही आपलं टाकलेलं।
दही नसेल ताक टाकलं तरीही चालतं। पहा आपला तिळाचा कूट टाकून घेतला आपण, म्हणजे हावरीचा। आपल्या आवडीनुसार कूट देखील थोडाफार कमी जास्त टाका, परंतु जास्त कूट टाकला तर त्याची ही टेस्ट वेगळीच येते। प्रमाणात आलं म्हणजे टेस्ट छान लागते त्याची। झाकण मांडून शिजवून घेऊया। तर आपणास आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा। लाईक शेअर करा जरूर आपल्या फ्रेंड्समध्ये। त्याचप्रमाणे कमेंट्स करा, मलाही समजलं पाहिजे आपणास रेसिपी किती आवडली ते। पहा अशा प्रकारे अतिशय सुंदर मिरचू तयार झालेला आहे आपला। ट्राय करा नक्की आणि खात राहा, चॅनल पाहत राहा। चलो बाय बाय फ्रेंड्स।